देवाला देवपण मिळवण्यासाठी घाव हे झेलावेच लागतात, मग ते माणसाच्या रूपात असो की दगडाच्या. देवा, नवीन मोठ्या शाळेत चालले. माझी इच्छा नाहीये, पण बाबांची इच्छा आहे. माझं रक्षण कर हा. ओ उगी 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 बाळा उगी, रडू नको रडू नको. ओ सोन्या रडू नको. ओरे 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 ओरे. खूप मोठी पोरी. जा जाऊन तुझ्या बापाच्या बी पाया पड. हा थांब थांब, मी झालो तिकडे. ओ ओ ओ ओ उगी 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 बाबा, बाळा, आशीर्वाद उगी, द्या. सुखीरा सुखीरा. काय पोरीनं पाया पडून यायचं. चल. आज एक पोरगी लय मोठ्या शाळेत जाणार मग. पण जुनी शाळा चांगली होती. या जगात जेव्हा आपण येतो तेव्हा आपण कोणाला ओळखतो का बाळा? नाही ना. पण हळूहळू आपली ओळख होतीच की नाही? आणि तुला काय मैत्रिणी बनवायला टाइम लागतो का वे? तसं नाही. तसं नाही कसं नाही. चल घे बॅग घेऊन चल. हम्म. ए, हो 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 घ्या. ए, रडू नको आहे. हा, मी येतो दीदीला सोडून. या ना सांभाळ. द्या. ओ ओ मी येतो रडू तिला नको सोडून. बाळा, रडू नको रडू नको. चल. ओ, ओ, आपण ओ, मोठ्या रे, माझ्या शाळेत जाणार आहे. सोन्या, चल. रडू नको रे, रडू नको. आता आपल्याला मोठ्या शाळेत जायचंय. हा? हा? चल हा ना. चल चल, हात पकड माझा. चल हे इकडून चल. मॅडमला सांगून फक्त तेवढे 2 दिवस ऍडजस्ट कर. त्या 2 मूर्त्या विकल्या ना, मी तुला लगेच शाळेचा कॉस्ट्युम घेऊन देईल. ठीक आहे? चालेल. चल. पोरे इकडे. हा, कुठं जाते? शाळेत चालले. आज माझ्या शाळेचा पहिला दिवस आहे ना. बर, मग तुझा युनिफॉर्म कुठे आहे? बाबा म्हटले की 2 मूर्त्या इकून झाल्यावर मला युनिफॉर्म घेऊन देतील. बबन ठुकराची पोरगी आहेस का तू? हा, तुझी ऐपत आहे का या शाळेत ऍडमिशन घ्यायची? नाही, माझे बाबा देव घडवतात. असं होय. छन्नी हातोडा जेव्हा त्यांच्या हातात असतो ना, तेव्हा तो खेळण्यासारखा वाटायला लागतो. हा, दगडाची खूप पारख आहे माझ्या वडिलांना. अहं. बाबा म्हणतात दगडाने वार झेलले तर तो देव बनतो, नाहीतर तोच दगड पायरी बनून सगळ्यांचा ओझं झेलतो. त्या दगडाने झेललेले घाव सगळ्यांना दिसतात, पण त्या दगडाला देव बनवणाऱ्या माणसाचं काय? त्याच्या नशिबावर देवाने केलेले घाव कुणालाच दिसत नाही. प्रत्येक मूर्ती बनवून झाली की बाबा मला त्याचे पाय पडायला लावतात. ते म्हणतात की जोपर्यंत मूर्ती मंदिरात असते तोपर्यंत ती सगळ्यांची असते. त्यामुळे जोपर्यंत ती आपल्या सोबत आहे तोपर्यंत तिचे मनसोक्त पाया पडून घ्या. पण तिच्याकडे काही मागायचं नाही, फक्त तिने झेललेल्या प्रत्येक वेदनेला तिचा धन्यवाद करायचा. फक्त तिने झेललेल्या प्रत्येक वेदनेसाठी तिला धन्यवाद म्हणायचं. तू किती गुणाची पोरगी आहेस. हा, जा आता शाळेत. हा, होय.